हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बनवणार आहोत सुंदर अशी देवाच्या गळ्यातली माळ. ही पहा, मी एक बनवली आहे, ते तुम्हाला दाखवते. खूप सुंदर अशी आहे, हे बघा. आणि हे आपण मनीने असं ॲडजस्टेबल पण करू शकतो. पहा, खूप सुंदर दिसते. चला तर मग आज आपण ही बनवूया. त्यासाठी मी हे लाल कलर आणि हा हिरवा कलर यूज करत आहे आणि ही 1.75 mm ची क्रोशिया. चला तर मग सुरू करूया. आणि आपण यासाठी हे मोठेवाले बीट यूज करणार आहोत. हे मोती पहिले आपण 15 चेन घेणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 चेन घेतल्या. 2 चेन सोडायच्या. तिसऱ्या चेनवरती आपल्याला एक खांब तयार करायचा आहे. एक खांब तयार केला, पुन्हा 2 चेन घ्यायचे आहेत. परत ह्यावरतीच त्याच ठिकाणी त्या चेनवरती एक खांब तयार करायचा आहे. परत 2 चेन सोडून द्यायचे आहेत. तिसऱ्या चेनवरती एक खांब तयार करायचा आहे. परत 2 चेन घ्यायचे आहेत. परत त्याच ठिकाणी आपल्याला अजून एक खांब तयार करायचा आहे. परत 2 चेन सोडायचे आहेत. परत त्याच ठिकाणी एक खांब, 2 चेन, त्याच ठिकाणी एक खांब, असे आपल्याला 6 पॅचेस तयार करून घ्यायचे आहेत. तयार करून झालं आहे, पहा. आता आपण काय करणार आहोत, जिथे आपण 2 चेन घेतल्या होत्या तिथे पहिले आपण एक हाफ खांब घेणार आहोत. पुन्हा डबल खांब घेणार आहोत 5. 1 2 3 4 आणि हा 5 डबल खांब झाले. तिथेच एक हाफ खांब घेणार आहोत. परत नेक्स्ट ह्याच्यामध्ये पण जो आपला गॅप आहे 2चा, तिथे पहिला हाफ खांब, नंतर डबलचे 5 खांब घेणार आहोत. 2 3 4 आणि हा एक 5. परत त्याच ठिकाणी एक हाफ खांब. हे अशा प्रकारे आपल्याला सर्व ह्याच्यामध्ये तयार करून घ्यायचं आहे. हे पहा, इथे आपले हे तयार झालं आहे. आता आपण इथे ऊनला कट करून घेऊया. धागा जास्त आपल्याला इथे ठेवायचा आहे, फुल आपल्याला जॉईन करण्यासाठी. हे असं फोल्ड करून घ्यायचं. आपण आता उलनच्या मदतीनेच आपण याला जॉईन करून घेणार आहोत. हे पहा, इथे आपलं फुल जॉईन करून झालं आहे. आता आपण याची खालचे पान बनवून घेऊया. हा हिरवा कलर यूज करत आहे. आधी मॅजिक रिंग घेऊया. त्यामध्ये आता आपल्याला 6 हाफ खांब घ्यायचे आहेत. ही एक चेन घेतली. परत आपल्याला आता 6 खांब घ्यायचे आहेत. हा एक झाला हाफ, 2 3 4 5 6
6 झाले आपले. आता इथे आपल्याला मॅजिक रिंग कम करायची आहे. पहिल्या याच्यामध्ये आपण आता जॉईन करून घेऊया. जॉईन केली. आता काय करायचं, 4 चेन घ्यायच्या. 1 2 3 4 घेतले. आता एक सोडायचं, त्याच्या दुसऱ्यावरती एक हाफ खांब घ्यायचा. पुन्हा त्याच्या तिसऱ्यावरती एक डबल हाफ खांब घ्यायचा आणि तिसऱ्यावरती एक डबल खांब घ्यायचा. आता नेक्स्ट ह्याच्यावरती जॉईन करून घ्यायचं. परत 4 चेन घ्यायच्या. 4 चेन घेतला, एक चेन सोडून द्यायची. तसं नेक्स्ट चेनवरती एक हाफ खांब घ्यायचा. पुन्हा त्याच्यानंतर एक डबल हाफ खांब घ्यायचा आणि एक डबल खांब. आता त्याच्या नेक्स्टवरती जॉईन करायचं. परत सेम 1 2 अशा आपल्याला 3 तयार करून घ्यायचे. 2 तयार झाल्या, आता 1 तयार करून घ्यायचा आहे. आता हे पण आपण जॉईन करून घेऊया. तुम्ही ग्लूच्या मदतीने पण जॉईन करून घेऊ शकता. हे पहा, असे आपल्याला 4 फुले तयार. आपली इथे फुले बनवून झाली आहेत. आता आपण याला जॉईन करूया या सुईच्या मदतीने. फ्लावरच्या इथे मधून आपण आता ह्याला ऊनला काढूया. आता आपण यात बीट इन्सर्ट करूया 2 या मोती. हे 2 झालंय. परत 2 जॉईन करून घेऊया. यात इन्सर्ट करूया अजून 2. हे 2 झाले. आता आपण फुल जॉईन करून घेऊया. मध्यभागी येण्यासाठी याला परत एकदा हे सुईच्या मदतीनेच फार लवकर होतं, त्यामुळे मी तुम्हाला. आता हे आपलं खालचं तयार झालं आहे, जे की आपल्याला याच्या खाली आपण असं तयार केलं आहे, तसं हे या इथे पण आपलं तयार झालं आहे. आता ह्या दोन्ही बीटमधून हे मी उलन काढलं आहे. आता आपण काय करूया, सेम आता इकडे पण बीट्स हे करूया. आता आपण फुल हे करू. आता आपल्याला फुलाच्या मध्ये होत काढायचं आहे. हे पहा, आता आपल्याला परत बीट इन्सर्ट करायचे आहेत. 3 परत आपल्याला अजून 3 इन्सर्ट करायचे आहेत. परत आपल्याला सेम आपल्याला इथं उलनला कट करून घ्यायचं आहे आणि या साईडनी परत फ्लॉवरच्या इथून मध्यभागून काढायचं आहे.
पण या साईडनी पण मी ओवून घेतलं आहे. आता मी काय केलं होतं, इकडे 4 बीट्स ओवलं होतं आणि इकडे 3 बीट्स. आता काय करायचं आपल्याला, जी आपली ही तिसरी बीट आहे ना, इकडची सुई आपण हे करून घेऊया. या साईडनी आधी सुईची हे करून घेऊया. आता ही चौथा बीट आहे आपला, यामधून काय करायचं, आपल्याला काढायचं. म्हणजे काय होतं, दोन्ही पण आपले ॲडजस्टेबल, म्हणजे देवाच्या गळ्यात माळ घालताना आपण ॲडजस्ट करू शकतो. हे बघा, असं जसं हे असेल तसं. आता इथे ऊनला कट करून घेऊया आणि ते छोटीशी गाठ बांधून घेऊया. इथे आपली माळ तयार करून झाली आहे. इकडे पण मी आता इकडून तुम्हाला दाखवलं होतं कसं विणायचं. सेम इकडच्या साईडने पण फक्त इथे धागा जॉईन करायचा आणि इकडून बीट ओवायला सुरुवात करायची. एका मण्यातून आपल्या या साईडच्या मण्यातून काढायचं आणि इकडून ओवायचं. जसं या साईडने ओवलं होतं सेम तसंच करायचं आहे. काही हे करायची गरज नाही आहे. आणि हा मणी जो आहे असा ॲडजस्टेबल होतो. इथे आपली माळा तयार झाली आहे. आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. बाय.